बोधगया येथील महाबोधी महाविहार फक्त बौद्धांकडेच ताबा मिळण्याबाबतचे दिले निवेदन। शहादा तालुक्यातील सर्व राजकीय व सामाजिक संघटनांनी प्रांताधिकारी कृष्णकांत कनवारिया यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना दिले निवेदन। निवेदनात म्हटले आहे की गेल्या कित्येक वर्षापासून बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे। हिंदूंचे धार्मिक स्थळ हे हिंदूंच्या ताब्यात असते, तसे बौद्धांचे धार्मिक स्थळ हे बौद्धांच्याच ताब्यात असले पाहिजे। तसेच महाबोधी महाविहाराबाबत 19 जून 1949 रोजी बिहार सरकारने बोधगया मंदिर अधिनियम 1949 पारित करण्यात आला। बोधगया येथील महाबोधी महाविहार आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी लागू केलेला हा एक कायदा आहे, तो कायदा रद्द झालाच पाहिजे। जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत बौद्धांना न्याय मिळणार नाही। याकरिता बोधगया मंदिर अधिनियम कायदा 1949 रद्द करण्यासाठी आणि महाबोधी महाविहार ब्राह्मण पुरोहिताच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी दिनांक 12 जानेवारी 2025 बोधगया येथे लढा संविधानिक मार्गाने सुरू आहे। त्या लढ्यात शहादा शहरातील शहादा तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक संघटना स्थानिक मंडळ ग्रुप बौद्ध संघटना लढ्यात सहभागी आहोत। जर लढ्यात आम्हाला न्याय न मिळाल्यास हे आंदोलन तीव्र करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। त्याचे जे काही वाईट पडसाद उमटतील त्यास शासन जबाबदार राहील असे निवेदनात नमूद करून प्रशासनास इशारा देण्यात आला आहे। निवेदनावर अरविंद कुवर, सुनील शिरसाट, कॉम्रेड सुनील गायकवाड, बोटू महिरे, रवी मोरे, आबा निकम, राजेश्वर सामुद्रे, दादाभाई पिपळे, आत्माराम नगराडे, प्रदीप केदारे, भरत लोंढे, दिनेश गुलाले, प्रदीप निकम, राजेंद्र बिराडे, मनीष पवार, दीपक मोहिते, प्रदीप निकम, रघुनाथ बळसाणे, नईम सय्यद, अनिल शिरसाट, सुभाष नाईक, रफिक शेख मासूम आदींसह शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, शहादा। भारत देशाची ओळख ही भगवान बुद्धामुळे आहे। त्या भगवान बुद्धांना जे ज्ञान प्राप्ती झालेली ती बौद्धगया येथे झालेली, त्या ठिकाणी त्या विहाराला महाबोधी विहार असं संबोधल्या जातं। आज त्या ठिकाणी ज्याप्रमाणे शिखांचं गुरुद्वाराचं जे काम असतं ते शिखांकडे, मुस्लिम मस्जिदीचं काम त्या धर्मातल्या लोकांकडे आहे, त्याप्रमाणे बौद्ध धर्माची जी कार्य आहे ते या महाबोधी विहारातून झालं पाहिजे। या ठिकाणी असलेली जी कमिटी आहे ती बरखास्त करून त्या ठिकाणी ते संपूर्णतः बुद्धाच्या बौद्ध लोकांच्या किंवा बौद्ध समाजाच्या सुपूर्द करण्यात यावं अशी या ठिकाणी आम्ही प्रांत साहेबांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे। हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर भगवान बुद्ध यांच्या विचारावर चालणारा आहे आणि यासाठी हा समाज आपल्या आराध्यासाठी आपल्या भगवान बुद्धांच्या विचारावर चालणारा आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा हा समाज आहे आणि शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आज आंदोलन सुरू आहे। ते आंदोलन चिरडण्याचा बिहार सरकार प्रयत्न करत आहे। त्या प्रकाराचा आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्या ठिकाणी शांततेने जे आंदोलन चालू आहे विहार मुक्तीचं, त्या आंदोलनाला सरकारने सर्व बौद्ध संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे। देश विदेशातून त्याच्यासाठी पाठिंब्याचे पत्र येत आहे, मेल येत आहे, ट्विटर येत आहे, पत्रके येत आहेत। तरी सुद्धा सरकारने याबाबत आमच्या या मागणीची दखल घेऊन संबंधित सरकारला आपली संवेदना कळवावी, आमची मागणी कळवावी या आशयाचे निवेदन आम्ही शहादा प्रांत अधिकारी साहेब यांना सुपूर्द केलेलं आहे। त्याप्रमाणे पुढील कार्य होईल अशी अपेक्षा करतो।